नमस्ते अक्षय पवार. नमस्ते, मी अक्षय पवार. तर आज दिनांक 27/12/2025 रोजी पर्यटकांची खूप गर्दी होती गुहागर बीचवर आणि वरच्या पाटात सहज मी फेरफटका मारायला आलो होतो आणि त्यावेळी 3 टुरिस्ट पाण्यामध्ये डुबताना दिसत होते. प्रथमदर्शी असं वाटत होते की ते पोहण्यासाठी गेलेत, परंतु त्यांचं अंतर हा बीचपासून किमान तरी 50 ते 60 मीटर खोल होते आणि त्वरित आपण पहिलं लाईफगार्डनं कॉल केलं प्रदेशला, परंतु ते पाण्यात त्यांची ड्युटी असल्यामुळे ते फोन कॅरी करत नाही. त्यानंतर आपण सीओनं कॉल, जे आपले व्हिडिओ आहेत शेखर बिलारे, त्यांना कॉल केला. मग त्यांच्या कॉलनंतर आशिष आणि प्रदेश हे दोन जे लाईफगार्ड आहेत आपल्या नगर पंचायतीचे, त्यांनी त्वरित ॲक्शन घेऊन जेटस्कीन येऊन तिन्ही जे टुरिस्ट होते त्यांना बाहेर आणलेले. टुरिस्ट पवई ह्या भागातले असल्याचे कळालेले आहेत. आई, वडील आणि मुलगा हे 3 जण पाण्यात होते आणि त्यामध्ये वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. लगेच मदत आलेली आहे, परंतु कदाचित ते पाण्यामध्येच त्यांचे पल्स बंद झालेले आणि आता त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये गुहागर इथे नेलेलं आहे आणि पुढे त्यांची इथं उपचार चाललेले आहे. म्हणजे आता आम्ही माहिती घेतल्यानुसार 1 जण त्यांच्यामध्ये मयत झालेला आहे आणि आम्हाला प्रशासनाला एवढंच सांगायचं की तुम्ही जर आपण आज ब्ल्यू फ्लॅग बीचसाठी इथे मागणी करतोय तर आपल्याकडे तशा उपाययोजना पाहिजेत. भले तुमच्याकडे प्रपोजल दिले असतील लोकल बॉडीनी, परंतु जे वरचे जे प्रशासन आहे त्यांनी जोपर्यंत ते मंजूर करत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. आता बेसिक सांगायला गेलं तर इथं वॉकी टॉकीज नव्हत्या, इथं लाईफगार्डची बोट नव्हती, स्पीड बोट, जे की असणं खूप गरजेचं आहे. कारण का आपण गर्वाने जिथं सांगतो की आपला 7 किलोमीटरचा बीच आहे महाराष्ट्राचा, जो की सगळ्यात मोठा आपण क्लेम करतो, तर त्या 7 किलोमीटरच्या बीचला मेंटेन करायला तशा उपाययोजना पाहिजे, तशा आपत्ती व्यवस्थापनाच्या आपल्याला गोष्टी पाहिजे. तर त्या इथं कुठंतरी मिसिंग दिसल्या, तर जर असतील तर त्या लवकर उपयोगात आणाव्या प्रशासनाने आणि नसतील ते लवकरात लवकर उपलब्ध करून देऊया. हेच आम्ही स्थानिक ग्रामस्थांकडून किंवा गुहागरवासियांकडून विनंती आहे. धन्यवाद.